नमस्कार मंडळी, मी सौ छाया मुजुमदार आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद ते अशाबद्दल की तुम्ही चॅनेलला दिलेला भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आणि तुमचे लाईक्स हे मला नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणखी एखादी कविता सादर करायला। आज एक अशीच सुंदर कविता मी सादर करणार आहे। अर्थात कवी अज्ञात आहेत, मला त्यांचं नाव माहित नाही, पण तुम्हाला कोणाला जर त्यांचं नाव माहित असेल तर मला जरूर सांगा। कवितेचं शीर्षक आहे हुंकर। हुंकर हा असा किती सुंदर अर्थवाही शब्द, नुसता शब्द वाचला तरी डोळ्यांपुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मिलित प्रेम व्याकुळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना आणि ती संवेदनशीलता आणि अस्फुट असं ऐकूही येतो असा तो अलगद सोडलेला हवेचा विसर, एक लाघवी उच्छ्वास ज्याला आपण हुंकर असं म्हणतो। हुंकर एक सहज सुंदर स्वाभाविक हळुवार भावनाविष्कार। कविता ऐकूया। हुंकर ही कविता जेव्हा मी वाचली तेव्हा प्रत्येक कडव्यापाशी थोडा थोडा वेळ थांबले, कारण ते कडवं वाचताना तो प्रसंग तसाच्या तसा डोळ्यासमोर येतो। ऐकूया, तुम्हालाही तो अनुभव येईलच। हुंकर। धनी निघाले शेतावरती बांधून देण्या भाजी भाकर, धनी निघाले शेतावरती बांधून देण्या भाजी भाकर, चुलीत सारून 4 लाकडे निखाऱ्यावर घाली हुंकर। धनी निघाले शेतावरती बांधून देण्या भाजी भाकर, चुलीत सारून 4 लाकडे निखाऱ्यावर घाली हुंकर। माय जाणते दमले खेळून बाळ भुकेले स्नानानंतर, माय जाणते दमले खेळून बाळ भुकेले स्नानानंतर, बशी धरुनी दोन्ही हातांनी, बशी धरुनी दोन्ही हातांनी दुधावरती हळूच हुंकर। कुसुम कोमल तान्हे बालक, कुसुम कोमल तान्हे बालक, चळवळ भारी करी निरंतर, कुसुम कोमल तान्हे बालक, चळवळ भारी करी निरंतर, ओठ मुडपुनी हसे घालता, ओठ मुडपुनी हसे घालता, चेहऱ्यावरती हळूच हुंकर। खेळ खेळता सहज अंगणी, खेळ खेळता सहज अंगणी, डोळ्यात उडे धूळ कंकर। नाजूक हाते उघडून डोळा, नाजूक हाते उघडून डोळा, सखी घालते हळूच हुंकर। राधा रमण मुरलीधर, राधा रमण मुरलीधर, धरुनी वेणू अधरावर, राधा रमण मुरलीधर, धरुनी वेणू अधरावर, काढीत असे मधुमधुर सूर, अलगुजात मारून हुंकर। किती दिसांचा वियोग साहे, किती दिसांचा वियोग साहे, रागे जली ती प्रिया नवथर, कशी लाजते पहा खरोखर, कशी लाजते पहा खरोखर, तिच्या बटांवर घालून हुंकर। सीमेवरुनी घरधनी येता, सीमेवरुनी घरधनी येता, अल्प मिळाला संग खरोखर, सीमेवरुनी घरधनी येता, अल्प मिळाला संग खरोखर,
रात जाहली पुरेत गप्पा, रात जाहली पुरेत गप्पा, दिवा मालवा मारून फुंकर. संसारातील जखमा चटके, संसारातील जखमा चटके, सोसायचे जगणे खडतर. सुसह्य होते कुणी घालता, सहानुभूतीची हळूच फुंकर. संसारातील जखमा चटके, सोसायचे जगणे खडतर. सुसह्य होते कुणी घालता, सहानुभूतीची हळूच फुंकर. अटल आहे भोग भोगणे, अटल आहे भोग भोगणे, कुणी गेल्याचे दुःख भयंकर. अटल आहे भोग भोगणे, कुणी गेल्याचे दुःख भयंकर. पाठीवरती हात फिरवून दुःखावरती घाला फुंकर. पाठीवरती हात फिरवून दुःखावरती घाला फुंकर. कितीक महिने गेले उलटून, कितीक महिने गेले उलटून, मित्र भेटही नाही लवकर. कितीक महिने गेले उलटून, मित्र भेटही नाही लवकर. मैत्रीवरची धूळ झटकूया, मैत्रीवरची धूळ झटकूया, पुनर्भेटीची घालून फुंकर. पुनर्भेटीची घालून फुंकर. मस्त मनोहर सुंदर फुंकर, मस्त मनोहर सुंदर फुंकर. ही सुंदर कविता म्हणजे पहिल्या कडव्यात धनी शेतावर निघाले, त्यांना भाजी भाकर द्यायची म्हणून ती बिचारी चुलीत लाकडं सारून निखाऱ्यावर अलगद फुंकर घालते आणि आपल्या धनीसाठी लवकर लवकर स्वयंपाक तिला शिदोरी बांधून द्यायची. त्याची लगबग तिची चालू आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये माय जाणते दमले खेळून बाळ मुकेले स्नानानंतर. आईला माहितीये की बाळ आता दमलंय खेळून, मग ती काय करते, बशी धरुनी दोन्ही हाताने दुधावरती हळूच फुंकर. दूध हळूच फुंकून बाळाला प्यायला देते. कुसुम कोमल तान्हे बालक, चळवळ भारी करी निरंतर. ओठ मुडपुनी हसे घालता चेहऱ्यावरती हळूच फुंकर. आता ते तान्ह बालक आहे, त्याची चळवळ खूप चालू आहे, पण ओठ मुडपुनी हसे घालता चेहऱ्यावरती हळूच फुंकर. मग आई त्याच्या चेहऱ्यावर अलगद फुंकर घालते आणि ते ओठ मुडपून हसते. म्हणजे असं ते बाल्य येतं की नाही आपल्या डोळ्यासमोर. खेळ खेळता सहज अंगणी, डोळ्यात उडे धूळ कंकर. नाजूक हाते उघडून डोळा, सखी घालते हळूच फुंकर. खेळ खेळत असताना अंगणात धुळीचा कण गेलाय डोळ्यात आणि तो सलतोय. मग ती सखी हळूच डोळ्यात फुंकर घालते. अशी ही आल्हाददायक फुंकर. राधा रमण मुरलीधर, धरुनी वेणू अधरावर. श्रीकृष्णांचं वर्णन आहे. मुरलीधर वेणू आपल्या अधरावर धरून त्याच्यातून ते मधुर सूर काढतात. अलगुजात मारून फुंकर. बासरीला जे छेद आहेत तिथे ते अलगद फुंकर घालून अतिशय मधुर असे सूर आपल्याला ऐकवतात. ही कृष्णाची बासरी. किती दिवसांचा वियोग साहे, रागे जली ती प्रिया नवथर. कशी लाजते पहा खरोखर, तिच्या बटांवर घालून फुंकर. मध्ये ती प्रिया ती थोडीशी रागावली आहे, रुसली आहे. मग तिच्या बटांवर अलगद फुंकर घालून तो प्रियकर तिला मनवतोय. सीमेवरूनी घरधनी येता, अल्प मिळाला संग खरोखर. रात जाहली पुरेत गप्पा, रात जाहली पुरेत गप्पा, दिवा मालवा मारून फुंकर. सीमेवरून तिचा धनी आलेला आहे, सैनिक तो आलेला आहे. गप्पा भरपूर दिवसांच्या मारून झालेल्या आहेत आणि आता खूप रात्र झालेली आहे. झोपायची वेळ
झालेली आहे. अशा वेळी अलगद फुंकर मारो, दिवा मालवून आता झोपी जायचं आहे, असा हा प्रसंग. संसारातील जखमा चटके सोसायचे जगणे खडतर, सुसह्य होते कुणी घालता सहानुभूतीची हळूच फुंकर. दुःख वेदना सगळ्यांनाच संसारात आहे, पण जर कोणी सहानुभूतीची फुंकर घातली तर हे दुःख, या वेदना आपल्याला सुसह्य होत असतात. अशी ही फुंकर. अटल आहे भोग भोगणे कुणी गेल्याचे दुःख व्यंकर, पाठीवरती हात फिरवून दुःखावरती घाला फुंकर. जो कोणी दुःखी आहे, कष्टी आहे, त्याला असंच फुंकर घालून आपण धीर दिला पाहिजे. कुणी कोणाचं वियोग झाला असेल, गेलेलं असेल एखादी जवळची व्यक्ती, तर ही फुंकर घालून आपण त्याचं दुःख कमी करायचा प्रयत्न केलेला आहे, करायला हवा, असा हा संदेश. आणि शेवटी कितीक महिने गेले उलटून, मित्र भेटही नाही लवकर, मैत्रीवरची धूळ झटकूया पुनर्भेटीची घालून फुंकर. तर कितीतरी महिने झाले मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी नाही, आता ही मैत्रीवर बसलेली धूळ कशी झटकूया. तर पुन्हा भेटायचंय, पुनर्भेटीची घालून फुंकर. ही पुनर्भेटीची फुंकर घालून ही धूळ झटकून टाकूया असं कवी म्हणतात. अशी ही मस्त मनोहर सुंदर फुंकर, मस्त मनोहर सुंदर फुंकर. इतकी सुंदर कविता लिहिल्याबद्दल त्या कवींना विनम्रपणे अभिवादन. आशा करते तुम्हाला सुद्धा ही कविता आवडली असेल. नक्की नक्की व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन कवितेसह. तोपर्यंत धन्यवाद.